तिकडे पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मागील 2 दिवसांपासून दुपारनंतर अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं अनेक पिकंही भुईसपाट केली आहेत। यात कांदा, द्राक्ष, बाजरी यासारख्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। हातातोंडाशी आलेलं पीक गमावल्यामुळे बळीराजा हा पुरता हवालदिल झालाय आणि आता शासनानं या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जुन्नरमधील शेतकरी करतायत। काल आम्ही कांदा काढताना अचानक दुपारी 3-3:30च्या टायमात पाऊस आला। आमच्या गोण्या वावरामध्ये होत्या, गोण्या पण भिजल्या, गोण्याखाली पाणी गेलं। आरणवर नेहमी टाकली, त्या आरणीखाली पाणी गेलं। काकडी लावली, मिरची होती, काल ती मिरची वाऱ्याने गारांनी पार झुडपून काढली, मिरची पार आडवी पडली, काकडी तर पारच गेली। मग आता हे काकडी झालं, मिरची झालं, कांदा झालं, मग आता ही भरपाई सरकारने आम्हाला सहकार्य करावं असं शेतकऱ्याचं म्हणणे आहे बुवा।